जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 25 वर्षीय तरुणाने चौथी शिकणाऱ्या चिमुरडीवर अत्याचार करत तिचा निर्गुण खून केल्याची घटना समोर आली आहे. आळेफाटा पोलिसांनी तातडीने या आरोपीला ताब्यात घेतले असून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप शेळगिल यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत ग्रामस्थांना आश्वस्त देखील केले. नेमका संदीप शेळगिल नागरिकांशी बोलताना काय म्हणालेत एकदा पाहूयात. बाजूला तशी आम्ही फेडवडी हातात देणार नाही. बघा घरचे कोण आहे? भाव आहे. नमस्कार. त्याच्यात आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्याच्यावर आपण आता त्याची अटकेची कारवाई करणार आहे. पंचनामा चालू आहे. फॉरेन्सिक टीम आपला काम करते. सध्या गुन्हा दाखल करीत आहोत. सध्या आपल्याला जी कायद्याची प्रक्रिया आहे ती FIR दाखल करून त्याला अटक करून आणि त्याच्याबरोबर त्याचा इन्क्वेस्ट पंचनामा करून त्याच्यामध्ये त्याचा PM होऊन ते व्यवस्थितरित्याने जर आपण केला म्हणून आपल्याकडे योग्य पुरावा गोळा होईल, म्हणून त्याला कठोर शिक्षा होईल. बरोबर आहे. त्यामध्ये पोलीस आणि जे कायद्याचं काम करणारे आहेत ते आपलं काम करतात. तुमच्या सहकार्याची गरज आहे. जिथे तुम्हाला कमतरता वाटत असेल तिथे तुम्ही स्वतःहून येऊन आम्हाला सांगू शकता. आम्हाला काय पाहिजे? आम्हाला फक्त शिक्षा झालेली पाहिजे ना. आम्हाला बाकी काहीच नकोय. हा, कारण आमचे साहेब ऐका दोन मिनिटं ऐका. साहेब आमचे बारखंडी पोर आहेत. आम्ही रोज कष्ट करून खातो. आमच्या पोराला जर आम्ही नाही कष्ट केलं तर पोराला खायला काय घालणार सांगा बरं. जर आम्ही कामाला गेलो तर आमच्या पोरांकडे लक्ष द्यायला कोण आहे? आम्ही हिशोब पाठवतो शाळेमध्ये. त्या पुरी आजारी होती मग तिच्या बापांनी घरी ठेवली. त्याच्यानंतर ती मला गेले 9 वाजता 10 आणि 11 12 वाजता पोर लगेच गायब होती. कशी काय होती? म्हणजे आम्ही काम करायचं का नाही करायचं? खायचं तरी काय मग? बरोबर आहे. साहेब ऐका ना, आमचं असं म्हणणं आहे आम्ही तुम्हाला सहकार्य करायचं ते करू, पण आमचं असं म्हणणं आहे आरोपीला कठोर शिक्षा झाली नाही, फाशीची शिक्षा झाली पाहिजे. ऐका तशी डेड बॉडी ताब्यात घेणार नाही. आम्ही हात नाही लावणार. झालाच पाहिजे. तरी घ्या मला. मी काय म्हणतो, तुम्ही जे म्हणताय बरोबर आहे, पण ते सगळं करण्यासाठी आम्हाला तपास तरी करावा लागणार आहे ना. चालते, तुम्हाला सहकार्य करणार. तपास करावा लागणार आहे. ते आता तपास जे- काय करायचा? आता तुमच्याकडे आरोपी आहे सगळं आहे, तुम्हाला तपास काय करायचा? अजून काय तपास करायचा बाकी? काय तपास करायचा बाकी माझ्या? ते आपल्याला तर गुन्हा तर दाखल करावा लागणार आहे ना. गुन्हा दाखल करून आरोपीला कोर्टात पेश करावा लागणार आहे. ती प्रोसेस तर करावा लागणार आहे ना. त्यासाठी महिना तर नाही लागणार ना. महिना नाही लागणार एवढा सांगतो मी तुम्हाला. त्याला 2 दिवसात शिक्षा झाली पाहिजे साहेब. आम्हाला फाशी बाकीचं झाली काहीच पाहिजे. नको. आमच्या बाकी फाशी झाली. 2च दिवसात शिक्षा झाली पाहिजे. कारण 4 वर्षाची दादा पोरी ती मोठी नाहीये. साहेब ऐका ना, हे सगळे कष्टकरी लोक आहेत. कायद्याचं काही कोणाला एवढं नॉलेज नाही किंवा काय नाही. त्यांच्या भावना तीव्र आहेत हे तुम्ही फक्त थोडस लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट ऐका 2 मिनिटं. दुसरी गोष्ट तुम्हाला एक सांगतो, पिंपळवंडी हे मोठं गाव आहे तालुक्यामधलं. इथलं पिंपळवंडीचं आउटपोस्ट गेले 8 ते 10 वर्ष बंद आहे. आणि आमचा सरळ इथं आरोप आहे का इथं कायदा व्यवस्थेचा अजिबात इथं सुव्यवस्था नाही. आमचा आरोप आहे स्वतः. बरोबर आहे. 8-10 वर्ष आहे ना, पण सांगायचं आहे ना, 8-10 वर्ष झाले बंद आहे इथं. ऐकून घ्या. तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे, पण सध्या आपण तुमचे जे आता इश्यूज आहे आता तुम्ही मला सांगताय, जसं जसं तुम्ही सांगता मी ऐकले त्याचं आपण समाधान करू. ठीक आहे. दारूचे धंद्याचं सर्रास चालू आहे. हो बरोबर आहे. सरच चालू ते पण त्याच्यामुळे बंद ते झाले सगळं पाहिजे. झाले आता. हो बरोबर आहे. त्याच्यात मी तुमचं जे म्हणणं आहे ते सगळ्या मॅटरची चौकशी होईल आणि त्याचे जे जबाबदार आहे त्याच्यावर ॲक्शन होईल.
हे तर क्लिअर तुमच्या समोर सांगतो मी. ठीक आहे. पण ऍक्शन 2 दिवसात झाली पाहिजे, त्याला फाशी झाली पाहिजे. ठीक आहे. आता मला FIR दाखल करू द्या. FIR दाखल होऊन पुढचा सगळा जे तपास आहे ते योग्यरित्याने करू द्या. आपण लवकर ते लवकर त्याच्यावर ऍक्शन घेऊ. हो चालेल, पण आम्हाला ना त्याला तिला आडायची त्याला ना फाशी हो. फाशीच झाली. ठीक आहे. पण आता तुम्ही ऐकून घ्या. तुम्ही तर जास्तीत जास्त लवकरात लवकर त्याला फाशी झाली हो पाहिजे. लवकर कारण आमच्या पण बाकीच्या आया बहिणी आहेत, पुरी आहेत, सुरी आहेत, नाती आहेत, गुती आहेत, कुणी पण आहेत. आम्ही रोज कामधंद्याला जाणार म्हणूनही माणसं आम्ही आहे. आलो ना. हो. म्हणूनही आम्ही इथे आता व्हिजिट दिली आहे. फक्त आमची एवढी मागणी आहे, लवकरात लवकर त्या आरोपीला निर्णय शिक्षा लावायचा. झाली पाहिजे. नसरापूरमध्ये तुम्हाला काय एक आमचं आहे महिन्यामध्ये ना, फाशी सहकार्य झाली. पाहिजे ते 57 सगळं करू. दिवसामध्ये फाशी फक्त झाली. लवकरात लवकर त्याच धर्तीवर हा. त्याच धर्तीवर तुम्ही आमच्या सगळ्या नागरिकांना ना इथं शुअरिटी द्या का 1 महिन्याच्या आत आम्ही या केसचा निकाल लावून टाकू. बघा हो, चालेल. ऐकून घ्या. कायद्याची मी काही चुकीचा प्रॉमिस नाही. ठीक आहे. सर नेमकी काय घटना घडली, तुम्ही आता व्हिजिट केली, आरोपी ताब्यात घेतलाय किंवा काय? आज संध्याकाळी दुपारच्या नंतर एक 25 वर्षाच्या तरुणाने एक 9.5 वर्षाची जी मुलगी आहे त्याच्या शेजारी घरात जे राहत होती ते घरी दुसऱ्या मुलाबरोबर खेळत असताना TV बघत असताना ते त्यांना घरातून ओळख असून बाहेर घेऊन गेला आणि गावी बाहेर हे जे शेत आहे ते शेतात पुढे जाऊन त्यांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे आणि त्याची हत्या केली आहे. ह्याचा जे आरोपी आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील जे तपास आहे ते चालू करण्यात आलेला आहे. सध्या आमची फॉरेन्सिक टीम जागेवर आहे आणि त्या जागेचा पंचनामा पाहणी हे चालू आहे आणि वैद्यकीय तपासणी जी आहे ती त्याची प्रोसेस सुद्धा चालू आहे. थँक्यू.